कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत 8 टन प्लास्टिक आणि खर मातीचा उठाव करण्यात आला। महापौरांसह अधिकारी आणि कर्मचारी तसंच विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले होते। महापौर रूपाराणी निकम यांनी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आज कोल्हापूर शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। सकाळी 7 वाजल्यापासून सायबर चौक, IAS ट्रेनिंग सेंटर, टाकाळा चौक ते शेंडा पार्क रोड, हॉकी स्टेडियम ते विनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली। माऊली पुतळा, रेड्याची टक्कर चौक, खानविलकर पेट्रोल पंप ते धैर्यप्रसाद चौक, विनस कॉर्नर ते CBS स्टँड आणि पंचगंगा नदी घाट या परिसरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली। या मोहिमेत मुख्य रस्ते, फुटपाथवरील तणकट, खर माती, प्लास्टिक आणि अन्य कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला। या मोहिमेत दिवसभरात 20 ट्रॅक्टर आणि 4 डंपर कचरा, खर माती, प्लास्टिक तसंच तणकट गोळा करण्यात आलं। या मोहिमेत महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी, सभागृह नेते मुरलीधर जाधव, उपशहर अभियंता अरुण गुजर, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांच्यासह आरोग्य विभागाचे 500 आणि विविध विभागातील 250 कर्मचारी आणि विविध सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला।